ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलेचा हार घालण्यात आलेला आहे। तसेच गाडीवर शाई फेकण्यात आले। गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकली असून पुढे चप्पलचा हार घालण्यात आलेला आहे। प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत। हॉटेल ग्रेट मराठा समोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे। तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू, एक मराठा लाख मराठा असे पत्र गाडीच्या काचेवर देखील चिकटवले आहेत। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत जोडलेले आहेत। संजय, प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आली, चपलेचा हार घालण्यात आलाय, हा संपूर्ण नेमका प्रकार काय? कारण आपण पाहताय की मी घटनास्थळी दाखल झालेलो आहे। प्रकाश आंबेडकर जे ओबीसी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते सांगलीचे उमेदवार आहेत, लोकसभेचे उमेदवार स्वतः ते या ठिकाणाहून निवडणूक लढवित आहेत आणि ते आपल्या पाठीमागे ग्रेट मराठा हॉटेल या ठिकाणी ते वास्तव्यास होते। ते काल रात्री या ठिकाणी थांबलेले होते। त्यानंतर ते पहाटेच्या सुमारास जर गाडीपाशी बघितलं तर गाडीवर त्यांच्या कोणीतरी इथं काळी शाई फेकलेली आहे, त्याचबरोबर चपलाचा सुद्धा हार घालण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या गाडीवर हे आपण जे बघताय ते पोस्टर चिकवण्यात आलेले, प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय असणार नाही, भुजबळाने जशी नाशकात माघार घेतली तशी तू सांगलीतून घे, येड्या धनगराचे आणि मराठ्यांच्या नादी लागू नका, नाही तर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठ्यांचा विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घातला जाईल, असं आशयाचं पत्र या ठिकाणी गाडीवर चिकटवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।